नमस्कार. नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. खुंटे तालुका फलटण येथील विविध सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन अविनाश खलाटे यांच्या विरोधात 9 संचालकांनी अविश्वासाचा ठराव फलटण येथील निबंधकांकडे दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज दिनांक 20 जुलै रोजी खुंटे विकास सेवा सोसायटीच्या कार्यालयामध्ये प्रत्यक्ष बैठक घेण्यात आली होती आणि यामध्ये मात्र अविनाश खलाटे यांनी बाजी मारलेली आहे. आपल्याशी बोलण्यासाठी स्वतः अविनाश खलाटे उपलब्ध आहेत. काय सांगाल, आज तुमच्या विरोधात अविश्वास ठराव केल्यानंतर बैठक बोलवण्यात आली होती. AR साहेबांनी सहाय्यक निबंधक कार्यालयाने पत्र दिलं होतं संस्थेला की माझा चेअरमनचा खुलासा आणि तुमच्या संस्थेमध्ये जो विश्वास ठराव जो ही झालाय दाखल झालाय त्याच्या संदर्भात तो स्वीकारायचा का नाकारायचा ह्या संदर्भात बैठक ठेवली होती. आणि संस्थेने तो जो ठराव होता तो 10 मतांनी नाकारण्यात आलेला आहे. एकूण 12 संचालक हजर होते, त्यापैकी 2 संचालकांनी विरोध केला आणि बाकीचे 10 संचालकांनी नाकारला. काय नेमकं झालं होतं तुमच्या विरोधात ज्यावेळेस अविश्वास ठरावाच्या सह्या दिल्या होत्या त्यावेळेस काय नेमकं झालं होतं? ते काय गैरसमजुतीतून सगळा प्रकार झालेला आहे. असं संस्थेमध्ये कुठलाही काय भ्रष्टाचार झालेला नाही. आणि संस्था माझ्या कारकिर्दीत मी 4 वर्ष झालं 4.5 वर्ष झालं मी चेअरमन आहे. 4 वर्षांमध्ये मी जवळजवळ 50 लाख रुपये संस्थेमध्ये सभासदांना डिव्हिडंड आणि रिबीट रूपाने वाटलेले आहेत. सतत 4 वर्ष संस्था नफ्यामध्ये आहे. मी ज्यावेळेस संस्थेचा चेअरमन झालो त्यावेळेस संस्था ब वर्गामध्ये होती, आता संस्था अ वर्गामध्ये आणलेली आहे. आणि संस्थेचा कारभार सर्वपक्षीय म्हणजे कुठेही गटतट नाही. गटतट न बघता आम्ही कर्ज वाटप करत असतो, त्यामुळे संस्था आमची उत्तम चाललेली आहे. खरं तर तुम्ही जिल्हा मध्यवर्तीच्या विविध शाखांमध्ये अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे, तोही अनुभव तुमच्या पाठीशी आहे. आम्ही जो 33 वर्षे माझी जिल्हा बँकेमध्ये सर्व्हिस झाली. त्याच्यामध्ये शेवट मी तालुका प्रमुख म्हणून DDO म्हणून फलटण कार्यालयामध्ये जवळजवळ 2.5 वर्ष काम केलं. आणि नंतर रिटायर झाल्यानंतर सुद्धा मला बँकेने परत 3-3.5 वर्ष त्याच कामासाठी म्हणजे मदतीसाठी ठेवलं होतं. नुकताच तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रवेश केलाय, त्याबद्दल काय सांगा? रणजितदादांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या वतीने जे सध्या कामं चालू आहेत आणि तालुक्यामध्ये विकासाचे जे पर्व चालू झालेलं आहे, त्यामुळं मी ह्याच्या उद्देशाने त्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. कारण आमच्या गावाचा जो विकास राहिला आहे पूर्ण, तो विकास पूर्ण व्हावा. तसेच गावचा फलटण खुंटे रस्ता हा सिमेंट कॉन्क्रीटचा व्हावा, ह्या विकासासाठी मी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. दादांचं नेतृत्व निधी केंद्राचा राज्याचा निधी आणतायत. तालुक्यामध्ये वेगवेगळे कार्यालय उपजिल्हाधिकारी कार्यालय जे असं तयार होत आहेत, त्यामुळे त्या उद्देशाने मी प्रवेश केलेला आहे. नक्कीच अविनाश खलाटे पाटील आहेत ज्यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव फलटण निबंधक कार्यालयाकडे दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज दिनांक 20 जुलै रोजी सोसायटी खुंटे यांच्या कार्यालयामध्ये बैठक झाली आणि त्यामध्ये मात्र त्यांनी 10 संचालक आणि 1 गैरहजर संचालक असं त्यांना जवळपास 11 संचालकांचं पाठबळ मिळालं आणि हा ठराव फेटाळलेला आहे. खरं तर त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे आणि त्यांनी नुकताच भारतीय जनता पक्षामध्ये जो काही गावाचा बॅकलॉग आहे विकासाचा तो भरून काढण्यासाठी प्रवेश केलेला आहे. नुकताच आज त्यांच्यावरती विश्वास झालेला आहे आणि काही गैरसमजातून हा प्रकार घडला असल्याचंही त्यांनी या ठिकाणी आपल्याशी बोलताना सांगितलेले आहे. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटण युट्यूब चॅनलसाठी फलटण.